शिवसेनेचा बालेकिल्ला दादर प्रभादेवीमध्ये सेनेकडून समाधान सदा सरवणकर यांना उमेदवारी दिल्यानं माजी शाखा प्रमुख महेश सावंत यांनी नाराजी व्यक्त करत अपक्ष अर्ज दाखल केला। सावंत यांनी आज प्रचाराला सुरुवात केली। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेऊन त्यांनी प्रचाराला सुरुवात केली। तर घाटकोपरमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। शिवसेनेचे माजी विभाग प्रमुख आणि बीड जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे यांनी प्रभाग क्रमांक 123 मधून शिवसेनेच्या उमेदवाराला आव्हान दिलंय। त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात आपल्या भावाच्या पत्नीला मैदानात उतरवलंय। बाळासाहेबांची शिकवण आहे, अन्यायाच्या विरुद्ध लढा द्या, जे पटत नाही ते उघडपणे सांगा। तेच आम्ही करतोय। बाळासाहेबांना आणि अजूनही आम्ही आमच्या पक्षाची बांधिलकी आमची शेवटपर्यंत राहील। प्रचाराची सुरुवात करायची आहे मला आजपासून, म्हणून मी बाळासाहेबांचा आशीर्वाद घ्यायला आलो आणि 23 तारखेला रिझल्ट लागून मी माझा विजय बाळासाहेबांनाच अर्पण करणार आहे। विभाग प्रमुखांचं साटल होतं आणि विभाग प्रमुखांनी केलेली सेटलमेंट, माझा पूर्ण आरोप आहे की राजेंद्र राऊत यांच्याकडून जवळ 25 ते 30 लाख रुपये रोकडे घेतलेत आणि रोकडे घेऊन त्यांनी तिकीटसाठी हट्ट धरला आणि राजेंद्र राऊतच्या हट्टामुळे आज 123 मध्ये आम्हाला डावलण्यात आलेलं आहे व 124 मध्ये देखील फार काय विशेष असा उमेदवार वाटत नाही। त्याच्यामुळे दोन्ही सीट शिवसेनेच्या जाणार आहेत आणि 123 मध्ये आम्ही भरघोस मतं निवडून येणार, परत शिवसेनेत जाणार। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।